पुढची बातमी राज्यसभेच्या निवडणुकीच्या नंतर विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता निवडला जाणार आहे का असा सवाल आहे। काँग्रेसचे सतेज पाटील विरोधी पक्षनेते होण्याची शक्यता देखील सध्या वर्तवली जाते। राज्यसभा बिनविरोध झाल्यास विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता निवडला जाणार का असाही सवाल आहे। भाजपची विरोधी पक्षनेतेच्या पदाच्या संदर्भात एक नवीन खेळी सध्या बघायला मिळते। मे महिन्यामध्ये विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होणार आहेत। विधान परिषदेमध्ये सध्या काँग्रेसचे 6, शिवसेना उबाटाचे 6 आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे 3 सदस्य आहेत। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। अभिषेक, खरं तर सध्याचं जे सभागृह जी दोन्ही सभागृह आहेत कुठेही विरोधी पक्ष नेता नाहीये दोन्ही सभागृहामध्ये, तरी देखील अधिवेशन सुरू आहे। राज्यसभेच्या निवडणुकीच्या नंतर आता विधान परिषदेमधला विरोधी पक्ष नेता मिळेल का असा प्रश्न आहे। एकूणच राज्यसभेच्या निवडणुकीवरच विरोधी पक्ष नेत्याचं एकूणच वाटचाल जी आहे किंवा भवितव्य जे आहे ते आपल्याला ठरताना दिसणार आहे। एकूण आता जर का राज्यसभेच्या निवडणुकी संदर्भात पाहायचं तर 6 जागा ह्या महायुती आणि 1 जागा ही महाविकास आघाडीला जाताना दिसत आहे आणि एकूणच भाजपचीच ही खेळी म्हणावं लागणार आहे, ज्यामध्ये अंबादास दानवेंची जागा रिक्त झाल्यानंतर विरोधी पक्ष नेतेपद हे खाली झाल्याचं आपल्याला दिसलेलं होतं आणि त्या जागी काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। मात्र मे महिन्यामध्ये जर या 9 विधान परिषदेच्या जागा ज्या रिक्त होणार आहे त्यामध्ये आता भाजपच्या 4 जागा आहेत, शिवसेना, काँग्रेस, एनसीपी, शरद पवार प्रत्येक 1 जागा आहे आणि अशातच 29 मतांचा हा कोटा आपल्याला इथं पाहायला मिळतो। महायुतीच्या वाट्याला इथं आपल्याला 8 जागा येताना दिसत आहेत आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा जाताना दिसते आहे आणि याच परिस्थितीमध्ये भाजपकडनं एक खेळी खेळली जाताना आपल्याला दिसत आहे, ज्यामध्ये राज्यसभेची जर का जागा किंवा राज्यसभेची एकूणच निवडणूक जर का बिनविरोध झाली तर भाजपकडनं किंवा महायुतीकडनं 1 जागांसंदर्भात विचार आपल्याला होताना पाहायला जाऊ शकतो आणि त्याच अनुषंगानं ह्या सगळ्या आता राज्यसभेच्या जागेवरून विरोधी पक्षनेते पदाचं भवितव्य आपल्याला ठरताना दिसेल। अगदी अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।